धाराशिव जिल्हा परिषदेचा संध्याकाळी 7 ते 9 अभ्यासासाठी 2 तास हा अभिनव उपक्रम आता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करून अभ्यासाची सवय लागावी, कुटुंबातील संवाद वाढावा आणि सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या हद्दीतील 712 ग्रामपंचायतींमध्ये दररोज संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजवून 2 तासांसाठी टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. या काळात विद्यार्थी अभ्यासात रमलेले दिसत असून पालकही मुलांसोबत वेळ घालवत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. अनेक गावांमध्ये कुटुंबांनी मोबाईल मुक्त क्षणांचे फोटो आणि संदेश सोशल मीडियावर शेअर करून इतरांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ अर्चनाताई राणा जगजितसिंग पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला असून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्या हस्ते आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या उपस्थितीत त्याचा शुभारंभ करण्यात आला. आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 अंतर्गत राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासोबतच कुटुंबातील संवाद, शिस्त आणि सामाजिक सहभाग वाढविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचा हा अभिनव प्रयोग आता राज्यासाठी आदर्श ठरत असून शिक्षणासाठी समाजाने एकत्र येऊन उभारलेले हे लोकचळवळीचे मॉडेल देशभरासाठीही प्रेरणादायी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपला जीव धाराशिव व्हिजन 2030च्या अंतर्गत काल आपण एक महत्वाचं अभियान सुरू केलं. संध्याकाळी 7 ते 9 मोबाईलने टीव्हीचा वापर करायचा नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, कुटुंबाने एकत्र बसायचं. हा एक महत्वाचा उपक्रम कालपासून आपण सुरू केलाय. प्रचंड प्रतिसाद आपण सर्वांनी दिला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे आपल्याला कंटिन्यू करायचंय. आज उद्या परवा ही प्रक्रिया सुरू राहावी आणि निरंतर आपल्याला ती सुरू ठेवायची आहे. कारण मोबाईलचे दुष्परिणाम, सारखं टीव्ही बघण्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. कुटुंब म्हणून आपण एकत्र बसणं बऱ्याच वेळेस त्याच्यामुळे होत नाही आणि मुलांच्या अभ्यासावरती पण खूप अडचणी येतात अभ्यास करण्याच्या प्रक्रियेवरती. काल तुम्ही बघितलं असेल, प्रचंड प्रमाणामध्ये फोटो, सेल्फी, व्हिडिओज आलेत. मुलं अभ्यास करतात, पालक शेजारी बसलेत. खूप मनात समाधान वाटलं. सगळ्यांचे खूप आभार. सर्व अधिकारी, सर्व आपले लोकप्रतिनिधी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि व्हिजन 2030 अंतर्गत आपल्या जिल्ह्यात असे बरेच महत्वाचे विषय आपण हाताळणार आहोत. आपल्या सर्वांचं याच्यात सहकार्य राहावं, ताकदीने राहावं. आपण या कार्यामध्ये जे काही मदत केली आहे त्याबद्दल खूप मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि मुलांचं चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. खास करून मला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, आपली ही प्रक्रिया अतिशय ताकदीने पण सुरू ठेवावी ही आपल्या सर्वांना पुनश्च विनंती. थँक्यू.